नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबट, गोड, तिखट, मस्त चटपटीत कैरीची चटणी. तर इथं मी घेतलेली आहे एक कैरी. कैरीची साल काढून घ्यायची. बघा, कैरीची साल काढून आहे ना, इथं मी अर्धी कैरी घेणार आहे चटणी बनवण्यासाठी. कैरी कापून घेऊया. यातली अर्धीच कैरी आपल्याला लागणार आहे. अर्धी साईडला ठेवून देऊ आणि आतली कोय काढून टाकायची. आता आपण कैरी चिरून घेऊया. बारीक चिरायची कैरी. साल काढून आहे ना, कैरीची चटणी खूप छान मस्त चविष्ट लागते बघा. जरा तुरट लागत नाही. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया चिरलेली कैरी. बघा, आणि टाकूया अर्धी वाटी ओलं खोबरं. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्याशा कट करून टाकायच्या, म्हणजे मिक्सरमध्ये ना व्यवस्थित बारीक करता येतात. 4 लसूण पाकळ्या आणि टाकूया मुठभर कोथिंबीर. अर्धा चमचा जिरी आणि 1 चमचा साखर. एक छोटा चमचा साखर घ्यायचा आपल्या आवडीनुसार आणि टाकूया चवीपुरतं मीठ. आता पाणी न टाकता आहे ना, हे आपल्याला सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकली ना, छान पटकन बारीक होतं बघा. असं मस्त हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. आणि कोथिंबीरीच्या वल्ल्यानेच असं मस्त बारीक झाले. वाटीमध्ये चटणी काढून घेऊ. बघा, सर्व चटणी ना इथं मी वाटीमध्ये काढून घेतली. आता तडका पॅनमध्ये ना कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. टाकूया मोहरी, थोडासा हिंग 2 चिमूट आणि कढीपत्ता. मस्त ही कडक फोडणी आहे ना चटणीवरती घालायची. मस्त फोडणी बसलेली आहे चटणीला. किती छान चविष्ट ही बघा. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी, भाकरीसोबत पण छान लागतं. ते कैरीची सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.